इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. साक्षरतेचे उल्हास आणि शिक्षणाची महागाई. अडाणी आई घरवाया घालवते की तुमची व्यवस्था. अडाणी आई घरवाया जाई, आओ पढे और पढाई. राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या या जुन्या घोषणेचा सूर आजच्या स्मार्ट जगात ऐकला की हसावं की रडावं हेच कळत नाही. अत्रे साहेबांची कडकडती लेखणी असती तर त्यांनी आजच्या शिक्षण मंत्र्यांना पहिल्याच परिच्छेदात विचारलं असतं, अहो ज्या आईने स्वतःचं आयुष्य घासून तुमच्या आमच्यासारख्यांना साक्षर केलं, तिला घरवाया घालवणारी ठरवताना तुमच्या हाताला कंप कसा सुटला नाही. पण रागाच्या पलीकडे जाऊन पाहिलं की आजच्या शैक्षणिक परिस्थितीचं एक हळवं आणि विदारक चित्र समोर उभं राहतं. आज शिक्षण कागदावरून उठून मोबाईलच्या स्क्रीनवर गेलं आहे. केंद्र सरकार उल्हास आणि नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून डिजिटल साक्षरतेच्या गप्पा मारत आहे. पण वास्तव काय आहे? शहरात 4 वर्षाच्या मुलाला ॲडमिशनसाठी आई वडिलांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि लाखांच्या पटीत डोनेशन उकळलं जातं. दुसरीकडे ग्रामीण भागात आजही एक आई मोबाईलचा OTP वाचण्यासाठी शेजाऱ्याच्या मुलाच्या तोंडाकडे आशेने पाहते. शिक्षणाचा हा चकचकाट वाढला, पण त्यासोबत श्रीमंत आणि गरिबांमधील शैक्षणिक दरी अधिक रुंदावत गेली. अशावेळी राष्ट्रीय साक्षरता मिशन हे नावालाच राहिले आहे असे म्हटल्यास अजिबात वावगे वाटू नये. आजच्या शिक्षण व्यवस्थेने मुलांच्या पाठीवर दप्तराचं नव्हे तर अपेक्षांचं भलं मोठं ओझं लादलं आहे. पायाभूत साक्षरता आणि नव्या शिक्षण धोरणाचा कागदावरचा विस्तार मोठा सुंदर दिसतो, पण वर्गात जेव्हा शिक्षक शिकवण्यापेक्षा ॲपवर डेटा भरण्यास व्यस्त असतात तेव्हा त्या पाठीवरचं पहिलं मुळाक्षर पोरकं होतं. पूर्वी निरक्षरता हे दुर्दैव मानलं जायचं. आज परवडणारं शिक्षण न मिळणं हे दुर्दैव बनलं आहे. खाजगी शाळांचे अवाढव्य फी स्ट्रक्चर पाहून सामान्य आईबापाचे डोळे पांढरे होतात. मुलाने इंग्रजीतून मम्मी म्हणावं म्हणून स्वतःच्या पोटाला पीड पाडणारी आई जेव्हा फीच्या पावतीवर सही न करता हताशपणे अंगठा उठवते तेव्हा साक्षरतेच्या सर्व सरकारी आकड्यांची पार धुळधाण उडते. आईला कधी पुस्तकातली बाराखडी शिकता आली नाही हे तिचे दुर्दैव असेलही, पण तिने आयुष्याच्या वाटेवर जे संस्कार कोरले ते कोणत्याच पुस्तकात छापलेले नाहीत. आकडेवारी सांगेल की देशाचा साक्षरतेचा टक्का वाढला आहे, पण जोपर्यंत शिक्षणाचा हा बाजार थांबत नाही आणि एखादी गरीब आई आपल्या मुलाचा ऑनलाईन अभ्यास पाहताना हताश होऊन मोबाईल बाजूला ठेवत नाही, तोपर्यंत ही साक्षरता अपूर्णच राहील. शासनाने वाटलेल्या डिजिटल पाट्यांपेक्षा आईच्या डोळ्यातला आत्मविश्वास वाढवणं हेच खरं शिक्षण ठरेल. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.